नमस्कार मित्रांनो, ही स्लॅबची तयारी सुरू आहे. पहिला स्लॅब आणि आमची आई बघत आहे. हा स्लॅब टाकून झालेला आहे आणि त्याने पाणी देत आहे त्याच्यावर. हा दुसरा पण स्लॅब टाकून झालेला आहे, त्याने पाणी देत आहे वर. आणि पाटील साहेब उभे आहेत खाली. त्यांना बघा पाणी देत आहे वर. स्लॅबला भरपूर पाणी देणं आवश्यक आहे. आता मी दुसऱ्या दिवशी बघायला आली आहे. रिया आणि तिचे पप्पा स्लॅबवर पाणी द्यायला गेले होते. हा मग मी आतमध्ये घरात जाऊन शूट केलेला आहे. हा टेरेसवरचा आहे. ही लिफ्टची जागा आहे. हा एक हॉल आहे. इथे पहिले खिडकी नव्हती, आता खिडकी केली आहे. रिया आणि नेहा रेतीमध्ये खेळत आहे. ही चेंजिंग रूम आणि ही गॅलरी केलेली आहे. बघा, रियाला मातीत खेळायला किती आवडतं. नेहा पण बसली आहे. आता आपण इकडचं बघू. अजून बराच अवकाश आहे. भरपूर काम राहिलेलं आहे. खाली जाऊन बघूया. पायऱ्यांचं काम पण सुरू आहे. इलेक्ट्रिक फिटिंग पण सुरू आहे. तुम्ही बघतच असाल. इलेक्ट्रिकचे पाईप्स दिसत आहे. पाण्यासाठी ड्राम भरून ठेवलेला आहे. सगळीकडे रेती आणि माल ठेवलेला आहे. आता काही दिवसातच प्लास्टरचं काम सुरू होऊन जाईल. ही बहुतेक दुसऱ्या मजल्यावरची रूम आहे. हे बाथरूम आहे. हे बाथरूम आहे. हे तनयचं बाथरूम आहे. तनयची रूममध्ये आलेलो आहे आपण. हे आता इथनं आपण निघालो लिफ्टकडे. आणि ही थोडी जागा ठेवलेली आहे. ही रियाची रूम आहे आणि ही आमची बेडरूम. पहिले पण आमची बेडरूम ह्याच ठिकाणी होती. आता गॅलरीकडे आलेलो आहे आपण. हा खूप नंतरचा व्हिडिओ आहे. पाटील साहेब सगळं बांधकाम झाल्यावर वर पाहायला गेले होते. त्या दिवशी हा लोखंडी जिना बसवला होता, म्हणून ते वर सोलर रूफ वगैरे पाहायला गेले होते. आता हे बरंचसं पुढचं काम झालेलं आहे. खिडक्या बसवून झालेल्या आहे. ग्रॅनाईट फ्रेम लावून झालेल्या आहे. व्हाईट पुटिंग झालेलं आहे. POPचं पण काम झालं आहे. लाईट फिटिंग झालेलं आहे. फरशा पण बसून झालेल्या आहे. टाईल्स आणि इलेक्ट्रिक बटन्स. आता आपण बाथरूमकडे जाऊया. मी मगाशी तुम्हाला जे बाथरूम दाखवलं होतं ते आता बनून तयार आहे. बघा, टाईल्स किती सुंदर लावलेले आहे. भिंतीला पण टाईल्स लावलेले आहे. त्या काळ्या कलरमध्ये आहे. ही कमोडची जागा आणि संपूर्ण बाथरूमचं इथे बेसिन येणार आहे आणि नळ फिटिंग. ही लिफ्टची जागा. आपण रूममधून बाहेर आलो आहे. आता लिफ्टच्या आतमधलं पण प्लास्टर झालेलं आहे. हे पायऱ्यांना ग्रॅनाईट लावून झालेलं आहे. काळ्या रंगाचं ग्रॅनाईट लावलेलं आहे. आणि ही रियाची रूम तयार आहे. ही आमची बेडरूम. हे लॅट्रिन बाथरूम, वॉशरूम. इथे ग्रे कलरच्या टाईल्स लावलेले आहे आणि इथे कमोड फिटिंग झालेलं आहे. इथे बेसिन बसवणार आहे. चला आता रूममध्ये आतमध्ये जाऊन बघूया. आतमध्ये ही
खिडकी आणि दरवाजा, त्याच्या बाहेर एक गॅलरी आहे बघा. POP पण झालं आहे. काम खूप फास्ट केलेलं आहे. ही गॅलरीला हा कठडा पण बसवून झालेला आहे. त्याच्यावर ग्रॅनाईट आणि आता याच्यावर रेलिंग येणार आहे. वर रूफ फ्लोअर झालेला आहे. त्याच्यावर लाईट पण बसवले आहे. ते POPचं काम झालं आहे. इथे खिडकीला ग्रिल्स लावून झालेले आहे. AC फिटिंगसाठी सॉकेट ठेवलेलं आहे. पंख्याच्या फिटिंगसाठी वायर सोडलेले आहे बघा. टाईल्स पण बसवून झालेले आहे. दरवाज्यांचं फिटिंग व्हायचं आहे. आता आपण जाऊया खालच्या वर जायचं आहे. वर टेरेसवर हा हॉल आहे. या हॉलमध्ये रिया आणि नेहा मगाशी रेतीवर बसून खेळत होत्या. तो आता हा पूर्ण झालेला आहे. याचं पण POP झालेलं आहे बघा. आणि व्हाईट वॉश वगैरे सगळं झालेलं आहे. ही एक छोटीशी कोठी घरासारखं केलेलं आहे इथे. आणि ही गॅलरी आहे. इथे स्लायडिंग डोअर येणार आहे. हे वरचं रूफ पण झालेलं आहे. कसं वाटलं रूफ तुम्हाला कॉमेंट करून कळवा. ही इकडे लॅट्रिन बाथरूम आहे. ह्या टाईल्स फार सुंदर दिसत आहे. याला शायनिंग पण फार छान आहे. इथे वॉशरूम इथे बघा कमोडची सीट बसवली आहे. आणि ह्याचीवरून आपण गॅलरीवरून पुढे जातो. इथे हा मोठा दरवाजा दिलेला आहे. इथे स्लायडिंग डोअर येणार आहे. इथनं आता आपण पुढे गच्चीत जाऊया. ही समोर मोठी गच्ची आहे. इथे हा लोखंडी जिना आता बसवलेला आहे. याच्यावरनं वर गेलं की हॉलच्या वर बघा. इथे आताच वॉटरप्रूफिंगचं काम झालेलं आहे. हे सोलर आहे. चला खाली जाऊया. आता खाली जाऊ. खालच्या रूम्सचं किती काम झालं ते आपण बघूया. इथे पण इलेक्ट्रिक फिटिंग सुरू आहे. इथे ग्रिल्स बसवायचे राहिले आहे बघा. गणपतीचं मंदिर. आता आपण आलो आहे खाली. किचन आणि या हॉलमध्ये POPचं काम झालेलं आहे. इथलं बरंचसं काम कंप्लीट झालेलं आहे. ही रियाच्या आजोबांची आजी आजोबांची रूम आहे. ही गॅलरी आहे. याला पण थोडं लाईट फिटिंग राहिलं आहे. इथलं याला पण रूफ झालेलं आहे. ही विंडो स्लायडिंग. घराला भरपूर खिडक्या असल्या की हवा खेळती राहते, उजेड येतो आणि प्रसन्न वाटते. हे हॉलमध्ये एक लॅट्रिन आणि बाथरूम सेपरेट दिलेलं आहे. इथे अटॅच नाही आहे. बाथरूम आहे. याचं पण फिटिंग गिझर वगैरे नळ फिट व्हायचे आहे. इथे सुरूच आहे काम. आता आपण किचनमध्ये जाऊ. किचनमधल्या फर्निचर सुरू करणं. इथल्या ट्रॉली बघा. हे वरचे कपाटं. खालच्या ट्रॉलीज फिटिंग सुरू आहे. गॅसचा ओटा बसवून झालेला आहे. इथे बेसिन आणि एक बेसिन ठेवणार आहे. हे जे छोटं कपाट दिसत आहे कारण हे देवघर. याच्या बाजूला डायनिंग टेबल येणार आहे. हे क्रॉकरीसाठी शोकेस आणि हे सगळं वॉटर फिल्टरसाठी ते होतं. इथे बघा ही गॅलरी आहे. इथे POPचं काम सुरू आहे. भांडी घासायला जागा आहे. आणि
हे कोठीघर केलं आहे, इथे सुद्धा POP. हे असे कडप्पे केलेले आहेत. इथे भरपूर डबे मावून जातात. POPचं काम सुरू आहे. हे मुलं तेच काम करायला आलेले. आता आपण खाली जाऊन बघूया खालच्या फ्लोअरवर काय काम सुरू आहे. खाली गोडाऊन म्हणून हे लिफ्टचं काम आहे. हे एक गोडाऊन आहे. इथे सगळं फरशा, टाईल्स, रेती, इथल्या पण टाईल्स लावणं सुरू आहे. आणि इकडे ही थोडीशी जागा सोडली आहे, तर इथे टाईल्स बसवायच्या राहिल्या आहे. इथनं आपण खाली जागा सोडली. ते पण पिण्याच्या पाण्याचा टाका आहे. आणि चला गोडाऊनमधून आपण आता पुढे जाऊया. ही लिफ्ट जागा. परत इथे आलो आपण. इकडे पण दरवाजाच्या मागे एक मोठं गोडाऊन आहे. ह्या इथल्या विंडोजच्या ग्रिल्स बसवून झाले आहे. हे लाईट फिटिंग, मीटर फिटिंग. इथे आपण अगदी ग्राउंड फ्लोअरला आलेलो आहे. हे दरवाजासाठी आणून ठेवलेले आहे. इलेक्ट्रिक स्कूटर ठेवली होती. आणि हे गेट बसवलेलं आहे. हे गेट आता 2 पल्ल्यांचं आहे, कारण पाटील साहेब प्रवेश झालेला आहे. ते मंगलमूर्ति देवता ध्यायामि ध्यानाभ्यानाध्यक्षतां समर्पयामि मंगलमूर्ति देवता दिवांगे स्नाने जलं समर्पयामि श्री गणमहागणाधिपते नमः सर्वांगे स्नाने जलं समर्पयामि मंगलमूर्ति त्रीणिपता पितृक्रमे पितृगोपादाभ्यासो धर्मानिधारण्य धन प्रवणन पुण्यहं दीर्घमायुरस्तु सुमंगो प्रवन्तो तेनाय प्रमाणेन पुण्यहं दीर्घमायुरस्तु संतो संतो जीवापः तो मनस्य मस्तु असो मनस्य मक्षाचार परिधासो तो जगन्नाथ पंत तुम निंजा सुखदा पंतो आयुष